तिथेच ठेवतात. तो पाऊस एक पडला का ती माती खाली परत गटारात. काय फायदा होते? वर्षात एकदा जर तुम्ही जर साहेब ते गटार साफ करणार तर कसं होईल? वर्षात मॅनपॉवर नसेल ना, मॅनपॉवरचा अर्धा मॅनपॉवर वाढून देतो उभं राहायचं मी वाढून देतो मॅनपॉवर तुला नसेल तर ते मॅनपॉवर वाढवू आपण करायचं कसं जमेल गावात तुम्ही वर्ष नाही करू शकत नसेल तर मी तुम्हाला स्पष्ट आता तेच तुम्हाला बोललो. जर तुमच्याकडे मॅनपॉवर नसेल तसं सांगा, मी मॅनपॉवर तुम्हाला वाढून देतो. गाव आहे साहेब, हा म्हणजे शहर नाही आहे, हा गाव आहे. या गावात तुम्हाला दर 2 दिवसांनी किंवा 1 हप्त्याने गटर साफ. पहिला ग्रामपंचायत कालीन साहेब असं होतं की तिथं डेली कचरा काढायला जायचा. गटर आता तुम्ही बंदिस्त केल्यामुळे ते दिसत पण नाही आतमध्ये, बरोबर. पण ते तुम्ही साहेब जे ओपन जे आता आजच्या घडीला जे ओपन आहेत ते तरी डेली करा. आणि ते तर जाऊ दे साहेब, समजून झालं की गलीमध्ये आज म्हणजे मला माहिती आहे सर, 2 दिवसापूर्वी मी येऊन गेलोय इथं. आज आपण आलो म्हणून मला साफसफाई दिसतंय. तर माझं म्हणणं एवढंच रिक्वेस्ट आहे तुम्हाला की सर 2 ते 3 दिवसांनी आतमध्ये गल्ल्या पण साफ करा ना, म्हणजे जेणेकरून लोकांचं आरोग्य तरी सुधारेल. म्हणजे गाव आहे म्हणून त्यांना आपण कॉलनीमध्ये टकाटक करतोय आणि गाव आहे म्हणून त्यांना वारंवार सोडून द्यायचं का, असा प्रकार आहे का? ती पण माणसं आहेत. कारण आपण स्वच्छतेचा पुरस्कार घेत चाललोय कळंबी महानगरपालिका, पहिला, दुसरा, तिसरा मानांकन. पण इथं आलं तर एक पण भेटणार नाही. गावात साफसफाई नाहीये. तिथं ते अंडरग्राऊंड पंप द्या, काय काम ते 4 महिने काय सोय करा, पण ते पाणी नाही थांबलं पाहिजे, एवढी रिक्वेस्ट आहे. म्हणजे लोकांना त्रास नको, बाकी आम्हाला काय मुद्दाम तुम्हाला त्रास द्यायचा काही हेतू नाही आहे. डिझेल पंप लावला तर तो पाणी त्या गटरमध्ये गेला, नाहीच जात सर, जातच नाही. तुम्हाला ते 2-3 ते स्पॉट करणंच आहे, जाणारच नाही पाणी. हां, आपल्या स्टेशनला कसं जायचं तसं करा ना, टेम्पररी 4 महिन्यासाठी होऊन जाईल. बघा ना रस्ते, बघा ना चंबर, बघा ना. जर पाऊस पडला, साठला पाणी तर कसे जातील? सगळं वरती. मेन रोड कसं मेन तुम्ही झाडता लोकांसाठी, मग ते आतमध्ये गल्लीत का नाही घुसत? गल्लीत पण घुसा. नाही, कामगार काय करतात बघा, एक राऊंड तर मारायला आले पाहिजे ना. सुपरवायझर वगैरे मी काम करतात, काय करतात झाडते त्यांना बोलायला लागल्यावर आपल्याशी म्हणतात सांगायचा कोणाला पण सांगायचं. हां, कोणाला पण सांगायचा. हे 12 नंतर तिथेच बसलेले असतात. नंतर हात लावतो तिथे याला कचऱ्याला. कचऱ्याला द्यावं कचरा जमा झाला ना कामच हात लावतात कचऱ्याला. किती वेळा सांगितलं? आम्ही नाही बोलत. 1 दिवसाचा 2 दिवसाचा असताना आम्ही मान्य करू शकतो, ते रोजचंच आहे ना ते गोष्ट. नमस्कार, सवाल महाराष्ट्र TV न्यूजमध्ये आपलं स्वागत. आपण पाहत आहात सवाल महाराष्ट्राचा, तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा. आपण आलो आहोत कोपरखंड सेक्टर 19 गावामध्ये स्थानिक नगरसेवक श्रीज पाटील यांच्या प्रभागामध्ये
आज अनेक लोकांच्या समस्यावर निरसन करण्यासाठी पाहणी दौरा आयोजित केला होता. नगरसेवक झाल्यानंतर प्रथमतः पाहणी दौरा आपल्या समोर आपण पाहतात. अनेक लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ते पाहणी दौरा, त्यांच्याबरोबर अधिकारी, स्वच्छता विभाग, त्याचबरोबर शिवरेज विभाग, स्थापत्य विभाग असे सर्व अधिकारी त्यांच्याबरोबर पाहणी दौऱ्याला आलेले. सर, काय सांगाल, काय समस्या होत्या, काय पाहणी दौऱ्यादरम्यान आपण? आज जर बघितलं तर प्रभाग क्रमांक 11 मधील सेक्टर 19 ABC ह्याच्यात जर तुम्ही बघितलं तर प्रामुख्याने मी आज गावाचा जो मुख्य प्रवाह आहे त्याच्यामध्ये मी आज पाहणी दौरा केला आणि त्या पाहणी दौऱ्यादरम्यान आमचे महानगरपालिकेचे अधिकारी यांनीही चांगलं सहकार्य केलं. आज जर बघितलं तर या पुढील 5 वर्ष जी होते प्रशासकीय राजवट होती आणि या प्रशासकीय राजवटीत जर तुम्ही बघायला गेलं तर पूर्ण कोपरखैरणे गावाची जी दुर्दशा झाली होती ती एकदमच खराब झाली होती आणि त्या दृष्टीने आज महानगरपालिकेतील सर्व अधिकारी प्रभागातील यांना घेऊन आज जे मी काही सूचना दिल्या, ज्या लोकांनी मला, आपण ज्यावेळी निवडून आल्यानंतर 1 महिना मी वाट बघितली, लोकांच्या सूचना घेतल्या आणि त्या सूचनेनुसार मी अधिकाऱ्यांना सांगितलं की कुठली गोष्ट कुठं व्हायला पाहिजे. कारण आज बघितलं तर कोपरखैरणे जर पावसाळी जर तुम्ही जर नियोजन बघितलं तर कोपरखैरणे असे 4-5 जे ब्लॉक आहेत तिथं अक्षरशः पावसाळी लोकांना ते चालणंही मुश्किल होतं. तर मग त्या दृष्टीने काही उपाय करता येतील का, काही उपाययोजना करता येतील का, या दृष्टीने आम्ही अधिकाऱ्यांना थोडंसं त्यांचंही मार्गदर्शन घेतलं आणि आम्हीही काही सांगितलं आणि त्या दृष्टीने त्यांना उपाययोजना करण्यास सांगितलं. पावसाळे दरम्यान, पावसाळ्याच्या अगोदर जे अनेक कामं आहेत त्या कामांवरती आढावा नगरसेवक शिरीष पाटील यांनी घेतला आहे. सर, आपण नगरसेवक नसतानाही खूप मोठ्या प्रमाणात समाजसेवा केली आणि आता तर आपण निवडून आलात, जनतेच्या माध्यमातून नगरसेवक झालात. अजून कुठली आपल्यासमोर कामं आहेत, कुठली आव्हानं आहेत? तर बघितलं तर कामं तर भरपूरच आहेत आणि त्या कामं कशी करावी याचं एक उदाहरण आम्ही देणार आहोत. म्हणजे जे कोपरखैरण्यातील प्रत्येक नागरिक आहेत त्यांना कसं सुख समाधान होईल. कारण प्रत्येक आजच्या घडीला जर बघितलं प्रत्येकाचं जीवन हे धावपळीचं जीवन आहे आणि त्या धावपळीच्या जीवनात आल्यानंतर जेव्हा तो सकाळी जॉबला जायला उठतो किंवा कामाला जायला उठतो त्यावेळी त्याला दिसतं की माझ्या घरासमोर काहीतरी चेंबर भरून वाहत आहे, पाण्याची समस्या आहेत, लाईटच्या समस्या आहेत आणि त्या समस्या तो घेऊन जेव्हा तो जॉबला जातो त्याच्या डोक्यावर टेन्शन घेऊन जातो आणि ते टेन्शनचं निवारण करण्यासाठीच आज आम्हाला लोकांनी नगरसेवक म्हणून निवडून दिलेलं आहे. त्यामुळे माझं पूर्ण प्राधान्य राहील की इथला प्रत्येक नागरिक हा कसा चांगल्या स्थितीत राहील हे माझं पहिलं कर्तव्य आहे आणि त्या दृष्टीने हा माझा पहिला पाहणी दौरा आहे आणि त्या पाहणी दौऱ्यात ज्या उणीवा असतील त्या मी पुढच्या दौऱ्यात अधिकाऱ्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे की मला पुढच्या दौऱ्यात ह्या गोष्टी कामं ही मला करून असलेली पाहिजेत. काय सांगाल, लवकरच बजेट सादर होत आहे. या बजेटमध्ये आपल्या स्थानिक विभागामध्ये अनेक प्रश्न आहेत, त्या प्रश्नावरती कशा पद्धतीनं आपण बजेटमध्ये सादर करणार? आमचे सहभागी नेते सागरजी नाईक साहेब, उपमहापौर दशरथ भगत, महापौर सुजाताताई पाटील व आमचे आपले महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री लोकनेते मान्यजी गणेशजी नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत असताना हे माझं पहिलंच बजेट आहे आणि ह्या पहिल्या बजेटमध्ये जे काही मला या कोपरखैरणे विभागासाठी करता येईल, जी निधीची भरीव तरतूद करता येईल त्या दृष्टीनेही माझे पूर्ण प्रयत्न आहेत की सेक्टर 20 असो, 19 असो, सेक्टर 2 असो, 3 असो किंवा कोपरखैरणे सेक्टर 19 मधील ABC प्रभाग असो, हा कॉलनी प्लस गाव हा प्रभाग असल्यामुळं मला जिथं शक्य होईल तिथं आम्ही या बजेटमध्ये या प्रभागासाठी निधीची तरतूद करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. हे होते शिरीष पाटील, स्थानिक नगरसेवक. खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी समाजसेवा करता करता लोकांमधून निवडून आलेले आहे आणि निवडून आल्यानंतर लगेचच लोकांच्या समस्यांसाठी ते रस्त्यावर उतरून गल्लीगल्लीमध्ये लोकांच्या समस्या जाणून घेत आहे आणि आपल्यासमोर आत्ताच आपण पाहिलं पाहणी दौऱ्यादरम्यान अनेक समस्या आहेत, त्या समस्यांचं निरसन करण्यासाठी ते अधिकाऱ्यांना तत्काळ सूचना दिलेल्या आहेत. धन्यवाद. संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी. धन्यवाद.